बातमी अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये एका लोकसभा मतदारसंघाचं जवळपास वाटप झालंय। अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी लढावं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। त्यावर प्रकाश आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली? दिल्लीतल्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण मिळालं का? पाहूयात या प्रश्नांची उत्तरं देणारा हा रिपोर्ट। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा शुभारंभ अकोला लोकसभा मतदारसंघापासून झालाय। मवियाचं अजून जागा वाटप झालेलं नाही। मवियाची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। त्यानंतर मवियाच्या जागा वाटपाला खऱ्या अर्थानं वेग येईल। पण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून लढावं असं मत व्यक्त केलंय। प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत आणि उद्धव ठाकरे प्रबोधनकारांचे नातू आहेत। प्रगतिशील विचारांचा वारसा असलेल्या या दोन्ही नेत्यांची युती झालेली असून जागा वाटपात कोणताही अडसर येणार नाही असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। लोकसभेच्या दृष्टीने जी चर्चा सुरू आहे ती अत्यंत सन्मानाने माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबत अत्यंत सविस्तर चर्चा आतापर्यंत किमान 6 ते 7 वेळा झालेली आणि ती सकारात्मक आहे। संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना अकोला लढण्यासाठी गळ घातली आहे। त्यावर प्रकाश आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात। अकोला हा काय फार महत्त्वाचा नाही। मी लढलो काय न लढलो काय फार फरक पडत नाही। ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचं आहे त्यांनी असं लढावं। त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही असं काम करू। संजय राऊत अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांना द्यायला निघालेत। मात्र दुसरीकडे मवियाच्या नवी दिल्लीतल्या बैठकीविषयी प्रकाश आंबेडकरांना अजून सांगण्यातच आलेलं नाही। मी तर आपल्या समोरच आहे। दिल्लीच्या बैठकीचं काही आमंत्रण आलं? कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत म्हणजे जयंत पाटील, सुप्रिया सुळे तिकडून 2 नेते आणि तुमच्या शिवसेनेचे 2 नेते, तसं तुम्हाला कोणाला आमंत्रण आले का उद्याच्या बैठकीत? नाही, आम्हाला कोणालाच आमंत्रण आलेलं। अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांनी या आधीही विजय मिळवलेला आहे। तिथल्या जिल्हा परिषदेवरही त्यांचं वर्चस्व राहिलंय। आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातूून लढतील का हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे जिल्हा नियोजन समिती